मोड आलेल्या कोळथाची मस्त अशी भाजी आपण बनवणार. त्याला हुलगे असंही म्हटलं जातं. हुलग्यामध्ये लोह आणि कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे हे कडधान्य खाणं खूप आरोग्यासाठी छान असतं. शरीरातील रक्ताचे आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. तर मी इथे 1 वाटी हुलगे घेतलेली आहेत. अगदी मोड आलेले मस्त व्यवस्थित धुवून घेतलेत. हुलग्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्याची आमटी, शेंगोळे सुद्धा बनवले जातात. तर आपण इथं ते आधी 2 शिट्ट्या शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी तर व्यवस्थित धुवून एका कुकरमध्ये घेतल्यात आणि त्यात गरजेपुरतं पाणी टाकून तुम्ही यात हळद आणि तेल टाकून जिरी मोहरीची फोडणी सुद्धा देऊ शकता. पण मी अगदी साधेच शिजवून घेते. तर त्यात मी गरजेपुरतं पाणी टाकून घेतलंय. तुम्ही बघू शकता. तर आता आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेऊया. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ. त्यासाठी मी ते 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, चवीपुरतं मीठ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे आपण व्यवस्थित भाजून घेऊया, म्हणजे त्याला उग्र वास येत नाही. अगदी व्यवस्थित 2 मिनिटं परतून आपण शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊया. तर आपण ते आता वाटण व्यवस्थित फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याची. तर आधी आपण हे सुकं फिरवून घेऊया. त्यात आपण शेंगदाणे टाकून सुद्धा फिरवून घेतले. थोडंसं गरजेपुरतं पाणी टाकून इथे एका कढईत मी 2 चमचे तेल घेतले. तेल व्यवस्थित कडकडीत तापल्यानंतर आपण त्यात एक मध्यम आकाराचा मी एक कांदा चिरून घेतलाय. उभा पातळ कांदा चिरलेला आहे. आपण तो टाकून घेऊया. आपण तो कांदा व्यवस्थित गुलाबीसर रंगावर परतवून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनिटात तो कांदा व्यवस्थित गुलाबीसर रंगावर परतला जातो. कांदा परतल्यामुळे भाजीला चव छान येते. तर आपण तोपर्यंत कांदा परततो तोपर्यंत आपण कुकरचे झाकण व्यवस्थित काढून घेऊन आणि शिजलेत का नाही ते बघून घ्या. हे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित शिजलेत. तोपर्यंत आपला कांदा सुद्धा परतलेला आहे. त्यात आपण जे आता वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण मिक्स करून घेऊया. ते सुद्धा तेलावर थोडंसं परतलं गेलं पाहिजे, म्हणजे भाजीला एक छान चव येते. तर आता आपण बघा ते वाटण त्यात टाकलंय आणि व्यवस्थित परतून घेऊ 2 मिनिटं. तुम्ही बघू शकता आता साईडने त्याला तेल सुटायला लागले. एवढं परतणं खूप होतं. अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे. त्याला जास्त काही पदार्थही लागत नाही. अगदी थोडं साहित्यात तयार होणारी अशी भाजी आहे. पण चवीला मात्र खूप छान लागते. बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर आता बघू शकता तुम्ही आपण ते हुलगे त्यात टाकून घेतलेत आणि एक छान अशी उकळी काढून घेऊया. तर आता आपण कोथिंबीर टाकूया. अगदी छान अशी उकळी झालेली आहे. आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. ती आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी तुम्ही बघू शकता. तुम्ही इथे लाल मिरच्यांऐवजी लाल तिखट वापरलं तरी चालतं. त्याला मस्त छान असा रंग येतो. पण मी इथे मिरच्यांचाच वापर केलाय. तर आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतले.
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच मीनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.